ऑफिसला गेलो तर माझी सेक्रेटरी अडून अडून प्रश्न विचारते। शेवटी वैतागून म्हटलं तिला मी, तुला जे काय विचारायचं ना ते स्पष्ट विचार मला, पण त्याच्या आधी स्वतःच्या घरात जरा डोकावून बघ तुझा नवरा कुठे जाऊन शेण खातोय ते। सॉरी टू से, पण तू बिंडो केस का रे? वहिनी तुझ्या 25 लाखाचा रुबाब ना आम्हाला नको दाखवूस। डॅडींना एक फोन केला ना तर उद्या सकाळच्या आत रणजितच्या केसचा निकाल लागेल। इतके दिवस घर बंद होतं ना, आवरायला हवं, आणि आता घर आवरायला माझ्या बरोबर अरुण। आरती नको रडूस, अरुणच्या आठवणी त्या आपण काय इकडे बसलायत? आवरून झालं सगळं? माझा डबा तयार आहे का? मला ऑफिसला जायचंय, घाई आहे मला, उठ। मला कसली घाई आहे? मी निवांत आहे, तू बोल। आई आत्ता अरुणचं कार्य आटपून आरती आलीये, मला तिच्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचंय। तुझ्याकडे निवांत वेळ असेल, माझ्याकडे नाहीये, मला खरंच घाई आहे। नाही मी म्हटलं असतं की संध्याकाळी येऊन बोलतो तुझ्याशी, पण तुला राग आला असता, चिडली असतीस तू। चिडून काय करणार? कौतुक कराल तर तू जाणारच आहेस। आई मला कळतच नाही तुला आरतीचा इतका राग का येतोय? अगं तरुण वयात विधवा झालीये ती, तिचं दुःख तुला नाही कळत का? मीही तरुण वयातच विधवा झाले। एक सिक्युरिटी म्हणून मी तुझ्या बाबाशी लग्न केलं आणि दुसऱ्यांदा विधवा झाले। आई आरती एकटी आहे, तिच्या पोटात अरुणचं बाळ आहे, तिला मदत करायला हवी। पुढे मागे करेल ती लग्न कोणाशी तरी। तेच तर तुला मी म्हणतेय, सवत्स धेनू तुझ्या गळ्यात पडायला बघतीये, आणि हाच तर तिचा डाव आहे। तिच्या मुलाला बाप ती बौलावर चढतानाच मिळणार आहे। शी 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 आई तू किती विचित्र आहेस ग, किती घाणेरडे विचार करतेस। तिचा नवरा जाऊन काही दिवसच झालेत, तिच्याबद्दल एवढे घाणेरडे विचार मनात तुझ्या? मी काय बोलते ते तुला आज पटणार नाही। सहानुभूतीनं तिच्या पाठीवर हात फिरवतोयस खरा, पण एक दिवस। आई काय सावटपणा आहे हा? हे अर्जंट आहे, निवडून दे आत्ता। हो आत्ता।
2 टाइम भात गिळायला लागतो ना, मग तांदूळ निवडायला नको? निवडायला हवे ना, पण ही अशी कामं मी कधी केली नाहीयेत. मग यापुढे करावी लागतील. तुझे हे ग्रह नक्षत्र तारे घरात स्वयंपाक करायला येणार नाहीयेत, चूल पेटवायला येणार नाहीयेत, अंगण सारवायला येणार नाहीयेत. ही कामं आहेत ना घरातल्या बायकांनाच करावी लागतात. हा तर आप्पा कधी कधी आपल्याला मदत करतात, हा भाग वेगळा आहे. तुला नक्की काय म्हणायचंय ग? मला एवढंच म्हणायचंय की तुझी ही ज्योतिषशास्त्राची नाटकं आहेत ना ती बंद कर. हा तुझा सगळा गाशा गुंडाळून आत ठेव आणि जरा घरात स्वयंपाकात मला मदत कर. हा तांदूळ निवड आणि भात बनव. तुझं इतका वेळ शांतपणे ऐकून घेतेय त्याचा अर्थ असा नाही तुझं सांगणं मला मान्य आहे. तुला माझं म्हणणं मान्य करावंच लागेल. अगं पर्यायच नाहीये तुझ्याकडे. मला माहितीये घरातली सगळी कामं टाळण्यासाठी हे तुझं चालू आहे सगळं, पण यापुढे हा तुझा आचरटपणा आहे ना मी सहन करणार नाहीये, सांगून ठेवते. कुंडल्या उधळण्याचा उपद्व्याप तू केलायस आणि याचे परिणाम किती महागात पडणार आहे ना हे तुला आत्ता नाही कळणार. हे बघ किती महाग किती स्वस्त ना ते कळायचं तेव्हा कळू दे. पण जर तू हे आत्ता उचललं नाहीस ना तर तुला आत्ताच महाग पडेल. ए कुडमुडे ज्योतिषी, हा तुझा सगळा संसार आहे ना त्या चितेत टाकून भस्मसात करणार आहे मी. ए धमक्या कोणाला देते ग? तुला देते ग. बघावं तेव्हा तुझी नाटकं चालूच. सकाळी उठल्यापासून राब राब राबते मी. घरकाम स्वयंपाक पाणी आईचा आजार पण सगळं सगळं करते मी. आणि तू तू ह्या असल्या फालतू गोष्टींमध्ये दिवस महिने वर्ष वेळ वेळ फुकट घालवतेस. कानफडात खायची आहे मुस्काट फोडेल तुझं. लहान बहीण आहे म्हणून काही ऐकून घेणार नाही. मी पण तुझी मोठी बहीण आहे समज. आता तुमच्या दोघींच्या माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत तेवढं मला सांगा. आता मी शिटी वाजवणारा अंपायर होऊ की तुम्ही हा जो तमाशा घालताय त्याबद्दल आपण तिसरा अंपायरचं मत घेऊया? अरे तुम्हा दोघींना लाजाने वाटत? लहान मुली सगळ्या भांडताय त्या. अरे तुमचा एखादा काही प्रॉब्लेम झाला असेल तर आपण शांतपणे मिटू शकत नाही का? अप्पा आमचा प्रॉब्लेम शांतपणे बसवून मिटवण्यासारखा नाहीये. गौरीने यापुढे जर मला घरकामात मदत केली नाही तर तिला 2 वेळचं जेवण मिळणार नाही. हा माझा निर्णय अंतिम आहे. आरती, इथे येताना मी मनाशी पक्क ठरवून आलो होतो की अरुणची आठवण नाही काढायची. पण इथे आलो की म्हणूनच घर बदलायचंय मला आता. आता मला एवढ्या मोठ्या फ्लॅटची गरज नाही. आणि त्यात मी अरुणच्या आईबाबांची जबाबदारी स्वीकारायचं ठरवलंय. त्यामुळे एखादा छोटासा फ्लॅट. ती आज ना उद्या तुला मोठा फ्लॅट लागणारच आहे. आता तू एकटी नाही आहेस ना. अरुणच्या घरच्यांची जबाबदारी घ्यायचं ठरवलंयस. आणि उद्या त्याच्या बहिणींना किंवा त्याच्या धाकट्या भावाला इथे यावंसं वाटलं तर त्यांना राहायला हक्काचं घर नको का? मग अशा वेळेस मोठा फ्लॅट असलेलं कधीही चांगलं. पण त्याआधी मला ना त्याच्या आईबाबांना इथे आणायचंय. अरुणच्या आईला मला इथल्या डॉक्टरांकडे घेऊन जायचंय. वेळ पडली तर कदाचित ऍडमिट सुद्धा करावं लागेल. मग अशा वेळी हे घर विकणंच शहाणपणाचं आहे ना. कारचे हप्ते, घराचे हप्ते, या सगळ्याचं नीट कॅल्क्युलेशन केलंयस का? आणि ते किती वर्षांसाठी भरायचे आहेत ह्या सगळ्याचा नीट विचार कर. बरं, हे हप्ते फेडल्यानंतर तुझ्या हातात किती पैसे उरत आहेत आणि ते पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे याचा एकदा नीट विचार कर. या सगळ्या गोष्टी अरुणने माझ्यासाठी आणल्या होत्या घरात. मी श्रीमंत घरात लाडात वाढलेली मुलगी आहे. म्हणून मग मला कुठल्याच गोष्टींची कमतरता भासू नये असं वाटायचं त्याला. नियतीचा खेळ बघ ना. ज्यांनी तुझ्यासाठी हे सगळं जग उभं केलं त्या जगात आज तोच नाही. खूप मोठी उणीव
खूप मोठी पोकळी निर्माण करून गेलाय अरुण. ना बाहेर पडणं खूप कठीण. अरुण मला एकटीला पोरकं करून नाही गेला. अख्ख्या पुजारी कुटुंबाचा आधार होता तो. आई, बाबा, गौरी, राधा सगळ्यांना त्याचं नसणं खूप त्रास देतंय. अरुणच्या असण्यातली आणि नसल्यातली गॅप तुला भरून काढायची आरती. आणि मला व्यवस्थित माहिती आहे अरुणच्या बहिणींनी तुला सहज एक्सेप्ट केलं नसणारच ना. नाहीच केलं. राधा तर खूप चिडली होती अरुणवर. तिच्या आधी लग्न केलं ना त्याने. आणि आता तर काय, घरचा आर्थिक कणाच मोडलाय. त्यामुळे त्यांच्या तुझ्याबद्दलच्या अपेक्षा वाढल्या असतील. त्यांच्या घराची सगळी जबाबदारी तू घ्यावीस असं त्यांना वाटत असणार. नाही, त्यांची अपेक्षा चुकीची आहे असं नाही म्हणत आहे मी. पण मला हे सगळं करायला थोडासा वेळ हवा आहे. सतत माझ्या बरोबर असणारा, माझी वाट बघणारा, या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कानाकोपऱ्यात अरुणचं असणं भरून राहिलंय. वैभव, मी काल रात्री घरी आले. आल्या आल्या अख्ख्या घरभर फिरत होते माहितीये. मी अख्खी रात्र झोपले नाही. मला झोप लागलीच नाही. डोळे मिटले ना तरी अरुण बाजूला झोपल्याचा भास होत होता. आरती, आपलं काय ठरलंय आता? नाही रडायचं. तू एक काम कर, अरुणच्या बाबांना फोन कर. त्यांना व्यवस्थित पोचलेस हे सांग. अरुणच्या बहिणींशी पण बोल. त्यांना बरं वाटेल आणि मुख्य म्हणजे तुला चांगलं वाटेल. ठीक आहे? ये ऐक, काय रे, कोण चचला रे? चचला नाही रे, हा? चचली. हा? अरे तो आपला सड्यावरचा जोशी आहे ना, हा, हा, त्याची म्हातारी गेली, हा. सुटली बिचारे. पण दिग्या, तुला खरं सांगू का, हा. हा जोशा सुटला. कसं काय? अरे ही म्हातारी ना सतत हंतरुणाला खेळलेली असायची. हा. घरात कुणाला तरी थांबायला लागायचं. आमचं आपलं बरं आहे बघ. मला एकट्याला सोडून सगळे शहरात पळाले. तर मला असं वाटतंय बहुतेक मला इथं येऊन झोपावं लागणार. अरे बाबा, तू संसारातून मुक्त आहेस रे बाबा. हा. नाही तर आमचंच बघ ना, बापावर मुलाचं क्रियाकर्म करण्याची वेळ आली आहे. घरात लग्नाच्या 2 मुली आहेत. लग्न होत नाही म्हणून सारख्या एकमेकांच्या उरावर बसत असतात. कुणाचा हात धरून पळून पण जात नाहीत. स्मशानात वाढलेल्या पोरी आहेत. मुलं घाबरतात हात धरायला. गौरी आपल्या कुंडल्या बघते, पण तिला स्वतःच्याच लग्नाचा योग काही दिसत नाही. दोघी एकमेकांशी कैदाशिनी सारख्या भांडत असतात. एक काम कर, कुणाला तरी एकीला लांब पाठवून दे. हा, खास करून राधाला. अरे निदान गौरी घरकाम तर शिकेल. अरे हो, पण जिथं जातील तिथं व्यवस्थित राहतील याची गॅरंटी नाही बाबा. आमच्या सावित्रीची बहीण इथे बाजूच्याच गावात राहते. बिचारीला स्वतःचा नवरा नांदवत नाही. कसं तरी स्वतःचं पोट भरते. तर तिच्याकडे पाठवायचं म्हणजे आगीतून फुपाट्यात पडल्यासारखं होईल बाबा. रम्या, तू उगाच काळजी करत बसतोस.
अरे मुलींच्या आपसातल्या भांडणात तू पडूच नकोस ना. हं, भांडू दे जाणं किती भांडायचं ते. काय होईल? भांडून भांडून थकतील आणि चिडीचिप होतील. काय होते माहितीये, तू त्यांचं भांडण सोडवायला जातोस आणि त्या तुझ्या डोक्यावर बसत. दिग्या, मला यावर एकच उपाय दिसतोय. निदान एकीच तरी लग्न व्हावं. चला निघतो मी आता. अरे आता कुठं चाललास? हा? आता कुठं चाललास? अरे तुझ्या त्या 2 गुणी मुलींना नवरे शोधायला. हा, आणि बघ, हं. ते जरी नाही मिळाली ना तर मला स्वतःला बायको शोधायला. एकटे राहण्याचा फार कंटाळा आलाय बघ. दिग्या, हं. आता चढ लागलं रे तुला. हा? हा? चल, जरा पाय मोकळे करू दे. चला चला चला. शंभो. बोल, काय काम आहे? आपल्यालाच भेटायला आलो होतो. रणजितच्या बाबांनी तर घरात घेतलंच नसतं. आमचं संपूर्ण फ्रेंड सर्कल त्यांना सॉलिड घाबरतं. आपण मुद्द्याचं बोलूया का? हो सॉरी. रणजित खूप अडचणीत आहे. जामिनावर सुटला असं ऐकलं होतं मी. आमची रेणू तशी खंबीर आहे. ती 1000 लटपटी करून नक्की त्याला सोडवेल. मी तुम्हाला खोटी आशा नाही दाखवणार. बेल झाल्या खरी, पण यावरनं तो निर्दोष सिद्ध होत नाही. आणि त्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी पैशांची गरज आहे. सॉरी, रणजितने तुम्हाला जर माझ्याकडे पैसे न्यायला पाठवलं असेल ना तर मी काही करू शकत नाही. कारण पैशांचे सगळे व्यवहार त्याचे डॅडी बघतात. तुम्हाला त्यांनाच भेटावं लागेल. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुमच्याकडे मला रणजितनं पाठवलेलं नाही. मग आणि त्याचे बाबा पैसे देणार नाहीत याची पूर्वकल्पना आहे आम्हाला. महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुमच्याकडे आलोय ही गोष्ट रणजित आणि रेणू वहिनींना कळता कामा नये. अरे तू रणजितचा मित्र आहेस ना, मग त्याच्यापासून लपून हे व्यवहार का करतोयस? मी त्याला मदत करतो पण तो घेत नाही. आणि तो बाबांनो, मी गरीब आहे. माझे वडील जरी श्रीमंत असले तर आता मी त्या घरात राहत नाही. तसा तो स्वाभिमानी आहे. मोडक खानदान आहे ना. तेच तर म्हणतोय मी. मुलाचं आणि बापाचं पटत नसलं तर तो काय दुसऱ्या दिवशी गरीब आणि भिकारी होत नाही. त्याच्या नावावर काहीतरी असणारच. मला नाही माहित त्याच्या नावावर काय आहे काय नाही. हे त्याच्या डॅडींनाच माहित आहे. तेच सांगू शकते. वसुंधरा, तू त्याला का घेतलंस घरात? तू मी ओळखते त्याला. रणजितचा मित्र आहे तो. नाही नाही, तू ओळखत नाहीस त्याला. त्याची खरी ओळख मी सांगतो तुला. अरे, ज्या दिवशी रणजितचा ऍक्सिडेंट झाला त्या रात्री रणजितला भरपूर दारू पाजणारा तो तूच ना. नंतर त्याच्या गाडीत बसून घरापर्यंत सोडायला आलेला तूच ना तो. सर, तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय. त्यावेळी मी आता बऱ्या बोलानं बाहेर जातोयस का मी गेट पर्यंत येऊ सोडायला? नाही, मी जातो. रणजितची आई, आता जरा काळजी घ्या. वाटेल त्याला असं घरात घेऊ नका. जाऊन दे ना, तू कशाला ह्या सगळ्या डिटेल्स मध्ये पडतोयस? हे बघ, ही केस तू जिंकणार हे नक्की आहे. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन तू आरतीला भेट. बस. भेटणारच नाही तर तिला आमच्या घरी सुद्धा घेऊन जाणार आहे. डॅडींकडे राहत असताना तिला फोन करायची सुद्धा साधी परवानगी नव्हती. आता आम्ही स्वतंत्र आहोत. लवकरच तिला घरी घेऊन येणार आहे. मी आता मामा होणार आहे. आय एम रिअली थ्रिल्ड. मला ऐकून खूप बरं वाटलं रणजित. आणि यापुढे सगळं चांगलं होईल बघ. बरं, आरतीला कधी भेटणार आहेस ते मलाही कळव. काय?